AR महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील. तर आज आपण जो शासन निर्णय झालेला आहे तो आज आपण पाहूया. अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत वेतन, शासन निर्णय निर्गमित. काय आहे शासन निर्णय आपण पाहूयात. थकीत वेतन देयके अदा करण्यासंदर्भात दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सन 2024-25 पासून शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार थकीत वेतन ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सन 2025-26 मध्ये थकीत देयक शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी DDO-1 मुख्याध्यापक शाळा स्तर यांना दिनांक 10 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली. दिनांक 20 जानेवारी 2026 रोजीच्या थकीत देयकाबाबत ऑनलाईन माहितीनुसार प्रत्येक जिल्हा निहाय थकीत बिले प्रलंबित असल्याचा तपशील दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत जशी पडताळणी होईल तसे पुढे ऑनलाईन पद्धतीने पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी स्वीकृत केले जाणार नाहीत. तसेच विलंबामुळे देयके अदा होण्यास अडचण निर्माण झालीच त्याची सर्व जबाबदारी संबंधित आस्थापन प्रमुख यांची राहील असे नमूद करण्यात आलेले आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.